नमस्कार, भारतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिल्ली पनीर। खूप अशी टेस्टी रेसिपी आहे। साहित्य कमी लागतं, पण आपण हॉटेलमध्ये खायला जाण्यापेक्षा आपण घरीच जर बनवली तर खूपच छान अशी टेस्ट येते आणि खूप सोप्या पद्धतीने बनते। सुरुवात करायची आहे चिल्ली पनीर बनवण्यासाठी। 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। आता आपण पनीर कट करून घेऊया। थोड्या थोड्या मोठ्या आकारामध्ये क्यूब आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी हे पनीर कट करून घेतलंय। आता आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपल्याला टाकून घ्यायची आहे 1 चमचा भरून लसूण अद्रकची पेस्ट। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी लहान चमचा मी काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे। सॉसेस टाकून घ्यायचे आहेत। मी इथे शेजवान चटणीचा 1 चमचा भरून टाकलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। आणि 1 चमचा भरून मी सोया सॉस टाकून घेते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान पद्धतीने असं मिक्स झालेलं आहे। मैदा घेतलेला आहे मी जवळजवळ 1 चमचा टाकून घेते। कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकलेला आहे। हे बघा मिक्स झालंय। आणखीन मी 1 चमचा भरून मैदा टाकून घेतला। सगळ्याकडून पनीरला कोटिंग झाली पाहिजे झालेली आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। आता आपण सगळे सॉसेस एकत्र करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला चिल्ली पनीर बनवायला वेळ लागणार नाही। त्यासाठी मी आता आधीच सगळे सॉसेस मिक्स करून घेते। हे बघा, शेजवान चटणी आहे 1 चमचा भरून घेतलेली आहे। रेड चिली सॉस पण आपल्याला घ्यायचा आहे। 1.5-2 चमचे मी घेतलेला आहे। टोमॅटो सॉस घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे। हे सॉसेस एकत्र केलेले राहिले ना, मग आपल्याला चिल्ली पनीर बनवायला अजिबात वेळ लागणार नाही। हे अगदी आपलं मिश्रण तयार असतं, म्हणजे पटकन अशी चिल्ली पनीर तयार होते। 1 चमचा व्हिनेगर टाकते। 2 चमचे मी सोया सॉस टाकलेला आहे। अगदी अर्धा चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, छान मिक्स झालेलं आहे। भाज्यांमध्ये मी घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे, अशी छान कापून घेतलेली आहे, मोठी मोठी थोडी। कांदा पात घेतलेली आहे। कांदा घेतलेला आहे, तो पण असा कापून घेतला आहे मोठ्या मोठ्या आकारामध्ये। आणि कांदा पातचा जो व्हाईट भाग असतो तो देखील मी कापून घेतलेला आहे। आता आपण चिली पनीर करायला घेऊया। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। पनीर आपल्याला छानसे क्रिस्पी करून घ्यायचे आहे। 1 चमचा मी तेल टाकून घेते। पॅन आपलं गरम झालेला आहे। आता आपण एक एक करून हे पीसेस ठेवून घेऊया पनीरचे, मोकळे मोकळे करून। छान असे आपल्याला हे पनीर क्रिस्पी करून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला। छान असे क्रिस्पी बनवून घ्यायचे आहे पनीर। छान असा कलर चेंज झालेला आहे पनीरचा। मस्त एका साईडने झालेले आहेत। आता आपल्याला दुसरी साईड पण तशीच क्रंची करून घ्यायची आहे। गॅस बारीक करून दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि लगेचच मी आपण भाज्या फ्राय करायला घेऊया, म्हणजे जेणेकरून पटकन असं हे आपलं चिली पनीर तयार होईल। गॅसवरती एका साईडला कढई ठेवलेली आहे मी आता, आणि दुसऱ्या साईडला आपण पॅन ठेवून घेतलेला आहे। 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे आपण। आता यात आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रक मी असं बारीक बारीक असं कापून घेतलेलं आहे। छान असं स्मोक येत आहे लसूण अद्रकचा। आणि 1 हिरवी मिरची मी घातलेली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। गॅस मी फुलच ठेवलेला आहे। अगदी फुल गॅसवरतीच आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यात पातीचा कांदा टाकून घ्यायचा आहे। लोखंडाची कढईमध्ये मी हे चिली पनीर बनवत आहे। चायनीजचा प्रकार असल्यामुळे लोखंडाच्या कढईत केलं तर खूप छान अशी टेस्ट लागते, म्हणून मी आज आवर्जून लोखंडाच्या कढईमध्ये चिली पनीर बनवत आहे। आता आपल्याला टाकून घ्यायची शिमला मिरची। माझ्याकडे हिरव्या कलरची शिमला मिरची आहे, तुमच्याकडे लाल कलर पिवळा कलर असेल तर तुम्ही ती देखील टाकू शकता। आणि कांदा देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कांदा पात घालते, बाकीची आपल्याला वरून टाकायला ठेवायची आहे। थोडी घातलेली आहे। थोडीशी काळी मिरी पावडर टाकते। भाज्यांपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हा बाउल आहे माझ्याकडे, या बाउलमध्येच मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकत आहे आणि यात मी पाणी टाकून
टाकून छान अशी ग्रेव्ही बनवून घेत आहे. बघा आता छान असं मिक्स झालेलं आहे. शिमला मिरची आणि कांदा आपल्याला क्रंचीच ठेवायचा आहे, जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. आता आपण हे सगळे मसाले हे सगळे सॉसेस आपण मिक्स केलेले आहेत ना, ते आपल्याला आता यात टाकून घ्यायचे आहेत. छान पटापट मिक्स करायचं आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवलेली आहे ती पण टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे यात. छान असं मस्त क्रिस्पी झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मस्त झालेली आहे, छान अशी मस्त दिसत आहे. आता आपण वरून थोडंसं स्प्रिंग अनियन टाकून घेऊया. कांदा पात टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपलं पनीर चिल्ली तयार झालेली आहे. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. अशी चटपटीत आणि अशी कमी साहित्यात आणि अगदी 15 ते 20 मिनिटात होणारी ही पनीर चिल्ली तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.